त्या दिवशी रूमचा दरवाजा बंद करून ज्या वेळेला रिया फोनवर बोलत होती तेव्हा स्वाभाविकच आईला बरंचसं कुतूहल, खूपशी काळजी वाटत होती की कोणाशी बोलते आहे. हळूच अगदी कुजबुजत ज्यावेळेला तिचं बोलणं चालू होतं त्यावेळेला आईने जेव्हा दरवाजा थोडासा उघडून बघितला तेव्हा ती कोणत्या तरी मैत्रिणीशी गप्पा मारत होती. फोन झाल्यानंतर ज्यावेळेला आईने रियाला विचारलं की काय झालं गं, त्यावेळेला रियाने तिची मैत्रीण कशा प्रॉब्लेममध्ये अडकलेली आहे आणि त्याचं आपल्याला किती दुःख होतं आहे, आपण तिला कशी मदत करू शकणार आहोत आणि मला खूप टेन्शन आलं आहे असं ती म्हणायला लागली. पालकांनो, ज्यावेळेला ही टीनेजर मुलं अशा प्रकारे आपल्या मित्रमंडळामध्ये पूर्णपणे रममाण झालेली असतात, किंबहुना ही झेन झी पिढी जी आहे ती इतरांपेक्षा वेगळी आहे. कारण ही मुलं आपल्या मित्रांच्या बाबतीमध्ये खूप समजूतदार, खूप केअरिंग आणि भावनिकदृष्ट्या जोडलेली असतात. मित्र दुःखी असला, घाबरलेला असला किंवा त्याच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला की ही मुलं आपल्या मनाला खूप लावून घेतात, जसं रियाने लावून घेतलं होतं. त्यांना कधीकधी असं वाटायला लागतं की जणू काही ही समस्या, हा प्रॉब्लेम माझाच आहे. मग हळूहळू ही गोष्ट किंवा हे प्रॉब्लेम्स त्यांचं ओझं बनायला लागतात. त्यांचे मन थकायला लागतं, त्यांचं ओव्हर थिंकिंग वाढतं, अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि करिअरचा फोकस हलतो. आतून एक असा संभ्रम तयार होतो की मी स्वतःचं मन सांभाळू की या सगळ्यांचं. आणि ही अवस्था पालकांना खूप नाजूक असते, कारण इथेच जर योग्य समज आणि आधार देणं खूप आवश्यक असतं, खूप महत्त्वाचं असतं. म्हणून तुमच्या मुलांना असं सांगा की तुमचं मन मोठं आहे, पण तुम्ही एकट्याने सगळं काही नाही सांभाळू शकत. तुम्ही तुमच्या मित्रांसाठी उभं राहता, त्यांचं ऐकून घेता, त्यांना समजून घेता, हे खूप छान आहे. पण प्रत्येकच वेळेला त्यांचे प्रॉब्लेम सोडवणं हे तुमचं काम नाही आहे. कधीकधी फक्त एवढं पुरेसं असतं की मी तुझ्यासोबत आहे, ते त्याला फील करायला लावा, पण तू वाहवत जाऊ नको. कारण मुलांना असं सांगा की तुला जे वाटतं आहे ना ते चुकीचं नाही आहे, पण प्रत्येक भावना जर तू आतमध्ये साठवत गेलात तर काय होईल की तुझ्या मनावर खूप ओझं येईल. त्यापेक्षा तू स्वतःच्या मनाला असा जेव्हा त्रास व्हायला लागतो त्यावेळेला असा प्रश्न विचार की ही समस्या माझी आहे का, हा प्रॉब्लेम माझा आहे का, मी खरंच या प्रॉब्लेममध्ये काही सोल्युशन शोधू शकतो का, मी काही बदल करू शकतो का. जर तुम्हाला उत्तर नाही असं मिळत असेल तर थोडंसं मागे हटायला काही हरकत नाही, ते काही चुकीचं नाही आहे. मुलांना हे सांगा की तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या, त्याच्यासाठी वेळ ठेवा. रोज थोडा वेळ फक्त तुमच्यासाठी ठेवा. कारण काही मुलं ही खूप भावनाशील असतात, खूप हळूवार असतात, खूप संवेदनशील असतात. त्यामुळे सिम्पथी आणि एम्पॅथी या दोनमधला फरक या टीनेजर मुलांना कळत नाही की आपण आपल्या मित्राच्या समस्येमध्ये, प्रॉब्लेममध्ये इतके गुंतून जातो की आपला करिअरचा फोकस हा कधी हलतो ते मुलांना कळत नाही. म्हणून मुलांना असं सांगा की काहीतरी क्रिएटिव्ह करणं, एखादं गाणं ऐकणं, एखादं चालायला जाणं, यामुळे जेव्हा त्यांच्या मनावर असं ओझं येतं त्यावेळेला त्यांचं मन हलकं होऊ शकेल. मुळामध्ये छोट्या छोट्या गोष्टीपासून त्यांना सुरुवात करायला सांगा की आज मी फक्त 20 मिनिटं अभ्यास करणार आहे. इतकं जरी केलं तरी त्या 20ची 30, 30ची 40 अशी वाढवता येऊ शकतात. तुम्ही स्वतःला असं सांगायला सांगा मुलांना की तू मित्र आहेस, थेरपिस्ट नाही आहेस. मदत कर जरूर तुझ्या मित्राला, पण स्वतःला हरवून बसू नकोस. दुसऱ्याचं आयुष्य तुम्ही एकट्याने नाही बदलू शकत, असं मुलांना बोलायला शिकवा. सगळं मनामध्ये ठेवू नको, शेअर कर आमच्याशी. आई-वडील, शिक्षक किंवा ज्यांच्यावर तुझा विश्वास आहे त्या व्यक्तीशी जर तू बोललास तर तुझं मन मोकळं होईल. आणि एकदा का मन हलकं झालं ना की मग तुझ्या विचारांमध्ये स्पष्टता येईल. पालकांनो, ही गोष्ट तुम्हाला खरंच साधी वाटेल, परंतु टीनेजमधील मुलांना किंवा झेन झी आत्ताची जी पिढी आहे त्या मुलांना इतर मित्रांच्या प्रॉब्लेममध्ये आपण अडकायचं की स्वतःचं करिअर पाहायचं याची जाण देणं, याबद्दल सजग करणं खरंच खूप गरजेचं आहे. धन्यवाद.